थँक्यू सो मच विनोद पाटील सर. अप्रतिम असा आवाज आपण ऐकला भोपरचा, आमचे गुरुवर्य ज्यांच्या माध्यमातून सातत्याने आम्हाला खूप सरळ शिकवलं जातं. दरम्यान मॅच पहिला चेंडू चांगला पाहायला मिळतोय. बॉल सरळ हवेमध्ये होता. डाऊन दी बॉल फिल्डर आले. पहिल्या चेंडूवरती पहिला विकेट कॅरी होतोय. पहिला झटका पडत असताना संकेतला परतायला लागते माघारी. झटका क्रमांक पहिला मांडा कोळीवाडा या संघाला. पहिले 3 ओव्हर कंप्लीट करण्यासाठी तुम्हाला 15 मिनिटांचा अवधी दिला जाईल. 15 मिनिटांमध्ये तीन ओव्हर जर कंप्लीट झाले नाहीत तर मात्र चौथ्या षटकामध्ये एक अतिरिक्त खेळाडू 30 यार्ड सर्कल मध्ये ठेवावा लागेल. यावेळेस चेंडू अप्रतिम अशी झेल मैदानाच्या आतमध्ये टिपली जातीये. अजून एक झटका बसतोय. अगदी ज्याप्रमाणे हवेच्या झोक्याने पत्त्याचं गड असं हवं, अगदी बॅक टू बॅक त्याचप्रमाणे विकेट पडत असताना दुसरा झटका लागतोय मैदानाच्या आतमध्ये मांडा कोळीवाडा या संघाला. थँक्यू सो मच डीजे मास्टर. नवीन फलंदाज आपण पाहतोय. स्वप्नील येत असताना मैदानाच्या आतमध्ये 4 क्रमांकाची जर्सी नंबर परिधान केली. त्यासोबतच जर पाहायला गेलं तर सध्याच्या स्थितीला केपट्टीवरती मांडा कोळीवाडा हे संघाच्या बाजूने अप्रतिम अशी स्पर्धा पाहायला मिळते. 3 दिवसीय श्रृंखला आपण पाहू शकतो. 32 संघांचा समावेश, 31 संघांचा गाशा गुंडाळला जाणार. एक संघ असेल नमो चषक 2024 चा चॅम्पियन कुठला तो संघ असेल त्यासाठी 31 लढती पाहायला मिळतील. मोठा फटका मारायचा प्रयत्न होता. इनफिल्डला भेदून बॉल चाललाय लॉंग ऑनला. डाऊन दी बॉल फिल्डर येत आहेत, उचलतील, फेकतील तोपर्यंत एक धाव कंप्लीट होईल. टीमची टोटल स्कोर कार्ड वरती ओपन होतीये. 2 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये 1 धाव. चांगलं असं बॅटल मैदानाच्या आतमध्ये दोन्ही संघांमध्ये रंगेल यात मात्र शंका नाहीये. मेंडेटरी पॉवर प्लेचा षटक आणि मेंडेटरी पॉवर प्लेच्या षटकामध्ये चांगली अशी गोलंदाजी सध्याच्या स्थितीला सुरू आहे चिरागच्या माध्यमातून. बॅकफुटला आले, फक्त दिशा दाखवायचा प्रयत्न. फिल्डिंग चांगली पाहायला मिळते. राज होते थर्ड मॅन मध्ये, शॉर्ट थर्ड मॅन मध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्यांच्या माध्यमातून फिल्डिंग देखील चांगली झाली आहे. डॉट बॉलची समाप्ती होतीये. अप्रतिम अशी स्पर्धा आपण पाहू शकतो. नमो चषक 2024 थरार दिवस क्रमांक पहिलं आणि पहिल्या दिवसातील दुसरा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. पोरियल 11 बितुरकर पाडा आणि त्यांचे विपक्ष मांडा कोळीवाडा असे 2 संघ पाहायला मिळतात. यावेळेस डेलिकेट टच पाहायला मिळतोय. बॉल चाललाय बॅकवर्ड पॉइंट सीमारेषा पलीकडे. इनिंगचा पहिला मिनिमम येतोय. बॉल सीमा पार. आल्या धावा 4. मिळाली. चेंडू पडला, त्यानंतर थोडासा खाली राहिला आणि त्यानंतर एसटी रक्षकाच्या हातामध्ये विसावतोय. पहिल्या षटकाची समाप्ती होतीये. एंड ऑफ फर्स्ट ओव्हर. टीमची टोटल स्कोर कार्ड वरती पाहायला मिळेल 2 गड्यांच्या बदल्या 5 या आकड्यावरती. शुभसन्मान व्यासपीठावरती होणारे विनंती असेल सन्माननीय संतोषदादा शिंगोळे साहेबांना आपले शुभ असते कल्याण शहर सचिव मेघनाथदादा भंडारी साहेबांचं शुभ सन्मान व्यासपीठावरती करायचं. पहिल्या षटकाची समाप्ती. धावसंख्या धावफलकावरती 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 5. फायर ऑन दी स्कोर कार्ड विथ द लॉस ऑफ 2 विकेट आफ्टर फर्स्ट ओव्हर. टीम मांडा कोळीवाडा
केतन पाहायला मिळतील आपल्याला गोलंदाजीची कमान सांभाळत असताना. आपल्या स्पेलमधील दुसरं पहिलं आणि सांगी कोट्यातील दुसरा षटक घेऊन तयार आहे. अप्रतिम अशी स्पर्धा आपण पाहू शकतो. क्रिकेट म्हटलं तर असं म्हटलं जातं, भारत सुखी समृद्ध असा देश, ज्याला शौर्याचा आणि पराक्रमाचा वारसा, ज्याला धार्मिक आणि संस्कृतीची शिकवण, असंख्य धर्म, जाती, पंथ, भाषा आणि प्रांत असे असले तरी एकत्र गुण्या गोविंदाने राहणाऱ्यांचा देश. आणि त्या देशाला एकत्रित करायचं काम या खेळाने केलंय. तोच खेळ आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. मोठा फटका मारायचा प्रयत्न झाला होता, बॉल लॉंग ऑफला ट्रॅव्हल झाला, एक धाव एकवटली गेली, एक्झिक्यूट करण्यात आली सिंगल. आणि सिंगलच्या मदतीने टीमची टोटल स्कोर कार्ड वरती 6 या आकड्यावरती पाहतोय. सध्याच्या स्थितीला आपण पाहू शकतो दोन्ही संघ सेम कॅलिबरचे, दोन्ही संघ तुल्यबळ मातब्बर इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळत आहेत. स्लॉक करायचा प्रयत्न होता, शॉर्ट बॅकवर्ड स्क्वेअर लेग मध्ये फिल्डर होते, त्यांच्या माध्यमातून फिल्डिंग चांगली पाहायला मिळतीये. मिस टाइम स्ट्रोक होता, तोपर्यंत एकदा विकटली गेली. टीमची टोटल स्कोर कार्ड वरती पाहायला मिळेल जाऊन पोहोचली आहे 7 या आकड्यावरती. एज अ स्कोरर आपण पाहू शकतो दिनेश जाधव सर. यावेळेस आउटसाइड ऑस्टम अवे फ्रॉम बॉडी बॉलची पिचिंग होते. पंचांचे दोन्ही आज समांतरी धाव असेल. अवांतरची एक धाव टीमच्या टोटल मध्ये ऍड. टीमची टोटल 8 या आकड्यावरती. सध्याच्या स्थितीला धावा येणं गरजेचं आहे. धावा बॅट कट असू दे, अवांतरच्या असू दे, ते धावा येणं गरजेचं आहे. गुड लेंथ वरती चेंडू हिट झाला, चांगला चेंडू पाहायला मिळतो. ऑफ कट झालेला चेंडू पडला, त्यानंतर गर्रकन गिरकी घेतली आणि सरळ एसटी रक्षकाच्या हातामध्ये विसवतो. डॉट बॉलची समाप्ती होते. सध्याच्या स्थितीला जर पाहायला गेलं दमट वातावरण सकाळच्या सत्रामध्ये आपण पाहिलं होतं. खेळपट्टी देखील थोडीशी ओली पाहायला मिळते, त्यामुळे कुठेतरी धावा जास्त होत नाहीयेत. बाउन्स जो मात्र परिधान होत नाहीये चेंडूला, आणि जर बाउन्स नसेल पिच वरती तर मात्र आपण नेहमी पाहत असतो लो स्कोरिंग मॅचेस पाहायला मिळतात. धावसंख्या धाव फलकावरती जाऊन पोहोचली आहे 9 या आकड्यावरती. सेकंड ओव्हर इन प्रोग्रेस. मोठा फटका मारायचा प्रयत्न, मिस टाइम स्ट्रोक, डाऊन दी बॉल, फिल्डर येत आहेत, करणार नाही कुठली चुकी. इट्स माय कॅच अँड आय एम शुअरली टेक इट असं म्हणत असताना अजून एक झटका बसतोय मैदानाच्या आतमध्ये. तिसरा झटका लागतोय मांडा कोलीवाडा या संघाला. नऊ या आकड्यावरती पडलेला झटका क्रमांक 3 मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. अनिकेत मोहित आपल्याला पाहायला मिळतील, जे नवीन फलंदाज सध्याच्या स्थितीला आहेत. मी म्हणेल की प्रमुख घटक संकेत होता. ज्यावेळेस संकेत बाद झाला, कुठेतरी बॅटिंग लाईनअप ढासळताना आपल्याला पाहायला मिळते, कारण आक्रमक शैलीचा संकेत आपण नेहमी पाहत असतो. संकेत पाटील ज्याची सातत्याने व्यावसायिक गटामध्ये देखील वळणी लागत असते, तो खेळाडू मात्र स्वस्तामध्ये बाद झाला. आणि त्यानंतर बॅक टू बॅक विकेट पडत असताना आपल्याला पाहायला मिळतात. मोहित यावेळेस चांगला फटका पाहायला मिळतोय. बॉल चालला इनफिल्डला भेदून, डीप मध्ये पेट्रोलिंग करतायत. लॉंग लेगला फिल्डर आले, त्यानंतर फेकी चांगली झाली आहे. बॅकिंग अप्रतिम होती, कलेक्शन करता आलं नव्हतं. तोपर्यंत 2 धावा कंप्लीट. एंड ऑफ सेकंड ओव्हर. 2 षटकांची समाप्ती होती. टीमची टोटल स्कोर कार्ड वरती पाहायला मिळेल जाऊन पोहोचली आहे 11 या आकड्यावरती. 11 रन ऑन द स्कोर कार्ड. 2 षटकांची समाप्ती. 5.5 ची सरासरी मेंटेन केली जाते सध्याच्या स्थितीला. अप्रतिम असं हा खेळ आपण पाहू शकतो. 4 षटकांचं पूर्वार्ध, 4 षटकांचं उत्तरार्ध, आणि त्यामध्ये नटलेला क्रिकेटचा अभूतपूर्व खेळ, अभूतपूर्व सोहळा आपल्याला पाहायला मिळतोय. एक मिनिट मॅच थांबवायची. पंच ओव्हर कंप्लीट आहे. एक चेंडू शिल्लक आहे. पहिला चेंडू सिंगल, त्यानंतर पुन्हा एकदा सिंगल, तिसरा चेंडू वाईड, पुन्हा सिंगल आला तिसऱ्या चेंडूवरती. 14व्या चेंडूवर विकेट, 5व्या चेंडूवर 2 धावा. एक डॉट चेंडू.
एक डॉट चेंडू असेल. येस, वरती पाहायला मिळतीये 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 11 या आकड्यावरती गोलंदाजी कमान सांभाळत असताना गोलू आपल्या स्पिल मधील पहिले सांगी कोट्यातील हा तिसरा षटक घेऊन तयार आहेत. मोठा फटका मारायचा प्रयत्न, चेंडू बॉडीला ब्रश होतोय. थर्डमॅन मध्ये होते राज, ज्यांच्या माध्यमातून फिल्डिंग चांगली पाहायला मिळतीये. तोपर्यंत एक धाव एक्झिक्यूट करण्यात येते. लीग बॅचच्या स्वरूपात टीमची टोटल स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली 12 या आकड्यावरती. असं म्हटलं जातं की अफाट आयुष्य मैदानी तू एशी वेळोवेळी काळ करी मग गोलंदाजी जमून आपली की मागे टपला एसटी रक्षक तुझा उधळण्या डाव त्या साऱ्यांना चकवशील तर मी येलं तुझला दाव चतुर आणि सावध तोची इथे रंगला. हे जीवन म्हणजे क्रिकेट राजा, हुकला आणि थांबला तो मात्र संपला. मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला संघर्ष करावा लागेल, संघर्षाचा बिगुल वाजवावा लागेल आणि तो बिगुल वाजत असताना आपण पाहतोय बॉल चाललाय पॉइंट रिजन मधून सीमारेषा पलीकडे. रन मिलेंगे 4, तो टीम का होगा बेड़ा पार. बॉल आउट ऑफ द पार्क, आलाय हा 4. टीमची टोटल स्कोर कार्ड वरती पाहायला मिळते 4च्या मदतीने 16 या आकड्यावरती. मोठा फटका मारायचा प्रयत्न, मिस टाइम स्ट्रोक पाहायला मिळतोय. बॉल सरळ एस्टर्नला धडकतोय आणि त्यानंतर फलंदाज बाद होतोय. इट का जवाब पत्थर से, टीट फॉर टॅट, जशास तसं उत्तर. वार वरती पलटवार, ऍक्शन वरती रिॲक्शन. चौकाराला क्विक रिप्लाय देत असताना फलंदाज बाद, चौथा झटका. नवीन फलंदाज आपण पाहतोय राहुल वारगडे मैदानाच्या आतमध्ये उपस्थित होतोय. बॅक टू बॅक विकेटचं पतन होत असताना आपल्याला पाहायला मिळेल. यानंतर होणारे मॅच आजच्या दिवसातील तिसरा सामना. एका बाजूला रौनक सिटी स्ट्रायकर आणि त्यांचे विपक्ष फाईट करणारा संघ गौरी शंकर गौरीपाडा. दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती असेल आपण मिड इनिंग्स मध्ये नाणेफेकीचं कौल करण्यासाठी टॉस बॉक्स कक्षामध्ये उपस्थित राहायचं. मिस टाइम स्ट्रोक होता, इनफिल्डला बेधून बॉल चाललाय सीमा पार. थर्ड मॅनला क्लिअर करत फलंदाजाने ठोकलाय. हा नशिबाचा लक फॅक्टर ऑन करणारा लकी 4. अप्रतिम अशी स्पर्धा आपण पाहतोय. SK एंटरटेनमेंटच्या माध्यमातून संपूर्ण जगभरात ही स्पर्धा पोचवली जाते. किरण थाळे सर असतील, प्रतीक पवार सर असतील, सूरज गायकर सर असतील, विनायक मात्रे सर असतील, यांच्या माध्यमातून अप्रतिम असं लाईव्ह टेलिकास्ट केलं जात आहे. त्यांचं देखील विशेष असं कौतुक. मोठा फटका मारायचा प्रयत्न, ऑफ साइडला बॉल ट्रॅव्हल होतो. एक्स्ट्रा कव्हर मध्ये फिल्डर येत आहे डीप मधून. त्यानंतर फेकी देखील चांगली झाली होती, कलेक्शन देखील अप्रतिम होतं. थोडीशी वाईड फेकी होती, हरकत नाहीये. 2 धावा एक्झिक्यूट करण्यात येत आहे. टीमची टोटल स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली 22 या आकड्यावरती. थोडीशी विनंती असेल खेळाडू कक्षामधून जास्त आवाज करायचा नाहीये मित्रांनो, थोडीशी विनंती असेल. टीमची टोटल स्कोर कार्ड वरती पाहायला मिळतीये 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 22. स्ट्रायकर एंड वरती राहुल. शफल होऊन खेळायचा प्रयत्न होता, चांगला फटका पाहायला मिळतोय. सुपला मारलेला आहे, बॉल चाललाय फायनल क्षेत्रामधून सीमारेषा पलीकडे. चौकार येतोय फलंदाजच्या बॅट मधून. अप्रतिम असं संगीत डीजे ऑपरेटर यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय. त्यांचं देखील विशेष असं कौतुक. त्यासोबतच पाहायला गेलं तर सकाळपासून ॲज अ निवेदक त्यासोबतच समालोचक देखील जोडले गेले होते. आमचे गुरुवर्य ज्यांच्या माध्यमातून सातत्याने आम्हाला खूप सारं शिकवण दिली जाते. त्यासोबतच जर पाहायला गेलं कुठल्या क्षणी काय बोलायचं
त्यानंतर कसं राहायचं, सातत्याने अनेक प्रकारे मार्गदर्शन केलं जातं. ते आमच्या सर्वांचेच लाडके आमचे गुरुवर्य विनोदजी पाटील सर, त्यांचं देखील विशेष असं कौतुक. दरम्यान आपण पाहतोय मोठा फटका मारायचा प्रयत्न होता आणि अशा रीतीने फलंदाज बाद होतोय. गोलंदाजची कमान सांभाळतोय निखिल. पहिला चेंडू डॉट पाहायला मिळतोय. चांगलं असं बॅटल दोन्ही संघांच्या माध्यमातून रंगत असताना आपण पाहू शकतो. एका बाजूला पाहतोय पोरियल 11 बेतुरकर पाडा, दुसऱ्या बाजूला मांडा कोळीवाडा. मोठा फटका मारायचा प्रयत्न, ऑफ साइडला बॉल ट्रॅव्हल होतोय डीप कव्हर मध्ये. तोपर्यंत 2 धावा कंप्लीट होतील. 2 धावेच्या मदतीने टीमची टोटल स्कोर कार्ड वरती पाहायला मिळते, जाऊन पोहोचली 28 या आकड्यावरती. मागच्या मॅच मध्ये अगदी एकतर्फी मॅच होईल असं वाटलं होतं, परंतु त्यानंतर कमबॅक झाला होता. साई एकविरा स्पोर्ट्स क्लब मोहिली या संघाच्या माध्यमातून हरेश असतील, त्यानंतर रोशन अंबारे असतील, यांच्या माध्यमातून चांगली असं कमबॅक पाहायला मिळालं. इथे फिल्डिंग चांगली पाहायला मिळते. मिड विकेटला बॉल ट्रॅव्हल झाला, फेकी थोडीशी वाईड पाहायला मिळाली. जिथे 1 धाव कंप्लीट व्हायला पाहिजे होती तिथे 2 धावा कंप्लीट होतात. 2 धावेच्या मदतीने टीमची टोटल स्कोर कार्ड वरती 30 या आकड्यावरती. 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 30 रन ऑन दी स्कोर कार्ड विथ द लॉस ऑफ 4 विकेट. स्टील 3 बॉल आर रिमेनिंग. 3 चेंडूंचा खेळ अजूनही शिल्लक आपल्याला पाहायला मिळतो. यानंतर होणारी मॅच रौनक सिटी स्ट्रायकर गौरी शंकर गौरीपाडा असे 2 संघ फाईट करतील. दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती आहे टॉस साठी तयार राहायचं. चांगला चेंडू पाहायला मिळतोय, पडला त्यानंतर थोडासा फिरला होता. मोठा फटका मारायचा प्रयत्न केला होता, 1 धाव झाली होती कंप्लीट. दुसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये फलंदाज बाद होतो. 5वा झटका लागतो मैदानाच्या आतमध्ये 31 या आकड्यावरती. या आकड्यावरती 5वा झटका पाहायला मिळतोय. मांडा कोलीवाडा या संघाला नवीन फलंदाज अभि येत आहेत. अभि आणि त्यांच्या सोबतीला राहुल असे 2 खेळाडू असतील. राहुलचा विचार केला ज्याच्या माध्यमातून 3 चेंडूंमध्ये 10 धाबींचं कॉन्ट्रीब्युशन पाहायला मिळालं. 1 दुहेरी धाव, त्यानंतर 2 चौकार. त्याच्या माध्यमातून आपण पाहिले चांगली अशी बॅटिंग त्याच्या माध्यमातून होतीये, परंतु त्याला साथ कुठल्याही फलंदाजाने दिलं नाही. मोठा फटका मारायचा प्रयत्न, मिस टाइम स्ट्रोक बॉल इन मध्ये लागतोय. तोपर्यंत पुन्हा एकदा कंप्लीट होईल. 32 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. 32 रन ऑन दी स्कोर कार्ड. अजूनही एका चेंडूचा काही शिल्लक. 4 षटकांचं पूर्वार्ध, षटकांचं उत्तरार्ध आणि त्यामध्ये नटलेलं क्रिकेटचा अभूतपूर्व खेळ, अभूतपूर्व सोहळा आपल्या सर्वांना पाहायला मिळतोय. नमो चषक 2024 चा थरार आपण पाहू शकतो. मोठा फटका मारायचा प्रयत्न, मिस टाइम स्ट्रोक बॉल चालला मिड विकेटला. 1 धाव झाली कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होणार आहे, फेकी थोडीशी वाढ पाहायला मिळाली. 2 धावा देखील कंप्लीट होत आहेत. तिसऱ्या धावेचा प्रयत्न होईल आणि ते फलंदाज बाद होतोय. अशा रीतीने 4 षटकांचा वाजवी खेळ समाप्त होतोय. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळतीये. 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 34-35 धावांचं टार्गेट मैदानाच्या आतमध्ये सेट करण्यात येतो. पोरियल 11 बेतुरकर पाडा या संघासमोर 34 धावा धावफलकावरती 35 धावांचं टार्गेट मैदानाच्या आतमध्ये सेट करण्यात येतं. विनंती असेल रौनक सिटी स्ट्रायकर आणि गौरीशंकर गौरीपाडा टीम कॅप्टन, दोन्ही टीमच्या कॅप्टननी त्वरित रिपोर्टिंग करायचं. टॉस होणार आहे, टॉस बॉक्स मध्ये या गोष्टीची नोंद करून घ्यायची आहे. चला दोन्ही टीमचे कॅप्टन आपण त्वरित रिपोर्टिंग करा. एका बाजूला आपण पाहू शकतो रौनक सिटी स्ट्रायकर, दुसऱ्या बाजूला गौरीशंकर गौरीपाडा असे 2 मातब्बर संघ इन ऍक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहेत. आजच्या दिवसातील दुसरा सामना सध्याच्या स्थितीला सुरू आहे. अप्रतिम अशी बॉलिंग आपल्याला पाहायला मिळाली पहिल्या सत्रामध्ये. थोडंसं दमट असं वातावरण सकाळच्या सत्रामध्ये पाहायला मिळालं होतं आणि त्यामुळे पिच देखील पाहायला गेलं तर ओली होती, त्यामुळे बाउन्स मिळत नव्हता. लो स्कोरिंग मॅच पाहायला मिळाली. त्यानंतर या मॅच मध्ये देखील लो स्कोर होत असताना पाहिला.
दरम्यान आपण पाहू शकतो विघ्नेशचं देखील आगमन झालं. वेलकम विघ्नेश. अप्रतिम असा खेळाडू, त्यासोबतच जर पाहायला गेलं तर तितका सुरेख शिक्षण देखील करतोय. विनंती असेल रौनक सिटी स्ट्रायकर आणि गौरी शंकर गौरीपाडा टीम कॅप्टन, दोन्ही टीमच्या कॅप्टनना विनंती आपण त्वरित टॉस बॉक्स मध्ये यायचंय. थँक्यू. प्रथम मंचावरती काही मान्यवर उपस्थित आहेत, आपण त्यांना सन्मानित करणार आहोत. तर संतोष दादा शिंगोळे यांना मी विनंती करणार आपला शुभ. आपण विनोदजी मुथा या ठिकाणी उपस्थित आहेत. विनोदजी मुथा आणि वीरेंद्रजी मुथा या ठिकाणी उपस्थित आहेत. दोन्ही टॉस आपण करणार आहोत या दोन्ही मान्यवरांच्या शुभ हस्ते. तर रौनक सिटी स्ट्रायकर वर्सेस गौरी शंकर गौरीपाडा सागर त्या ठिकाणी गौरी कॅप्टन आहेत. पण मला वाटतं कॉइन कुठेतरी हरवलाय. पुन्हा आपण करू टॉस. सापडला का? होतं असं बऱ्याचदा, कधी कधी स्टेजच्या खाली पडतो, कधी कधी आहे ना, हातात नका ठेवू, खाली पडू द्या, खाली पडू द्या. तर गौरी शंकर गौरीपाडाचे कॅप्टन सागर. तर टॉस जिंकलेला है. तर कैप्टन हमारे साथ में रौनक सिटी के नाम क्या है? वैशाख. वैशाख क्या कहेंगे? टॉस जीता है, पहले बल्लेबाजी करने का फैसला किया है, सामने गौरी शंकर गौरीपाड़ा. इस टीम के बारे में कुछ जानकारी है क्या? जानकारी तो नहीं है, तो ग्रामीण के माध्यम से एक बहुत बड़ी टीम है कल्याण की, बल्लेबाजी कर रही है. बल्लेबाजी करने का फैसला जरूर लिया, लेकिन कितने रन्स बनाने चाहोगे 4 ओवर में? ऐसा लगता है कि 4 ओवर में हम इतने रन बनाएंगे तो हम डिपेंड कर पाएंगे. कम से कम 60 के अबाव का तो टारगेट रखना ही पड़ेगा. जैसे आप बोल रहे हो ग्रामीण के अच्छे प्लेयर टीम है, तो फिर बनता ही है 60-70 रन. तो देखते हैं, हमारे बॉलर्स भी अच्छे डिफेंड कर लेंगे हम. क्या कहेंगे? नमो चषक पूरे भारत देश में शुरू है और इस नमो चषक के माध्यम से आपको भी खेलने को मिल रहा है. ज़्यादातर मैचेस हम देखते हैं कि वैशाख मोस्टली ग्रामीण क्रिकेट बहुत ज़्यादा होता है. सिटी क्रिकेट आप खेलते रहेंगे. सिटी क्रिकेट में आपको सभी को मौका मिलता है कि जब ग्रामीण क्रिकेट होता है तो सभी एक गांव के सब 11 खिलाड़ी खेलते हैं, लेकिन जब ओपन क्रिकेट होता है या इससे कंसेप्ट जब आते हैं नमो चषक के समाज से, तब सभी को मौका मिलता है. लेकिन क्या कहेंगे नमो चषक, इस कंसेप्ट के बारे में आप क्या कहेंगे? नहीं, ये बहुत बड़ा अपॉर्चुनिटी है, क्योंकि हमको ऐसा मौका नहीं मिलता है खेलने का. तो ऐसा ओपन टूर्नामेंट रखना बीच बीच में ज़रूरी है कि हम जैसे टीम्स को भी मौका मिले और हम भी एक अच्छा परफॉर्मेंस सबके सामने ला पाए. ये मैच एक अच्छा बैटल होगा क्या? हम उम्मीद करेंगे, क्योंकि पहली मैच थोड़ी सी हमने देखी कि उसमें भी एक बड़ा सा हाई वोल्टेज मुकाबला हमने देखा, लेकिन इस मुकाबले में हम आपसे उम्मीद कर सकते हैं कि आप अच्छा कड़ा संघर्ष देखने को मिलेगा, एक अच्छी बैटल होगी. 100%, 200%. क्या बात है वैशाख, क्या यही कॉन्फिडेंस हमें चाहिए था. और आपको ढेर सारी शुभकामनाएं अगले मैच के लिए. टॉस बॉक्स मधून न्यूज असे, टॉस जिंकलेला आहे सिटी स्ट्रायकर या संघाने आणि त्यांनी प्रथम बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला. इन्व्हाइट केलंय गौरी शंकर गौरीपाडाला फिल्डिंगसाठी. जाऊया कॉम बॉक्स मध्ये, तिथे आहेत प्रथम. चांगला चेंडू पाहायला मिळतो. इनफिल्ड मध्ये फिल्डिंग देखील चांगली झाली आहे. एक धाव एक्झिक्यूट करण्यात येते. सिंगलच्या मदतीने टीमची टोटल स्कोर कार्ड वरती पाहायला मिळेल, जाऊन पोहोचली आहे दोन्ही आकड्यावरती. गोलंदाजची कमान सांभाळतो संकेत भुईर आपण पाहतोय. जर्सी नंबर 2 मध्ये संकेत आपल्याला पाहायला मिळेल. यावेळी चांगला फटका पाहायला मिळतोय. बॉल चाललाय मिड विकेटला, डाऊन दी बॉल फिल्डर आले. एका टप्प्यावरती चेंडूला कॅरी करण्यात येतोय आणि स्ट्रायकर एंड वरती फेकी देखील चांगली झाली होती. 2 धावा एक्झिक्यूट करण्यात येत आहेत. तर सन्मान आपण कव्हर करतोय. विनोदजी मुता या ठिकाणी उपस्थित आहेत. मी दशरथ पाटील यांना विनंती करणार आपल्या शुभ हस्ते विनोदजी मुता साहेबांना आपण सन्मानित करायचं आहे. आइए विनोद जी, आपका सम्मान इस मंच पर किया जाएगा. दशरथ पाटिल इनके शुभ हाथों से. त्या तुलसीचं सुंदर रोपटा हिंदू धर्माचं प्रतीक मानलं गेलेले ही तुळस प्रत्येकाच्या अंगणामध्ये ही तुळस असतेच. आणि सकाळी उठल्यानंतर प्रत्येक जण स्पेशली महिला वर्ग या तुलसीचं पूजन करत असतात आणि
ही आठवण आपण देतो. एक सुंदर असा मोमेंट विनोदजीबाई मुथा यांचा सन्मान झालेला आहे. यानंतर संतोषजी शिंगोले यांना विनंती करणार. आपले पुढील मान्यवर वीरेंद्रजी मुथा साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. मी वीरेंद्रजी यांना विनंती करणार आपण देखील या. संतोष शिंगोळे यांच्या शुभ हस्ते सन्मान केला जाईल. वीरेंद्रजी मुथा साहेब. त्यानंतर संदीप पाटील यांना विनंती करणार आपण आपल्या शुभ हस्ते सूरज मिश्रा या ठिकाणी उपस्थित आहेत. सूरज मिश्रा यांना आपण सन्मानित करणार आहोत. संदीप पाटील यांच्या शुभ हस्ते आदरणीय सूरज मिश्रा साहेब यांचा सन्मान केला जाईल. यानंतर शक्तिवान भोईर साहेबांना विनंती करणं आपल्या शुभ हस्ते निखिल चव्हाण युवा मोर्चा प्रदेश सरचिटणीस यांना आपण सन्मानित करायचे. निखिलजी चव्हाण युवा आणि युवाचा एक जबरदस्त असं नेतृत्व निखिल चव्हाण यांच्या खांद्यावर जबाबदारी आहे. नऊ धावा धावफलकावरती 26 धावांची गरज. 18 चेंडू शिल्लक पाहायला मिळतील. यानंतर आनंद पाटील साहेबांना विनंती करणार. SM जोशी शक्ती केंद्र प्रमुख आहेत आणि त्यांचा सन्मान मंचावरती आनंद पाटील यांच्या शुभ हस्ते केला जाईल. SM जोशी साहेब यायचे. प्रेक्षकांची थोडीशी आम्ही दिलगिरी व्यक्त करतोय. बघा मान्यवरांना थोडीशी घाई आहे आणि त्यांनाही पुढील कार्यक्रमासाठी इथून रवाना व्हायचं आहे. त्यांचा सन्मान इथे होणं फार गरजेचं आहे. स्कोअर इक्वेशन काय असेल प्रथम सांगून टाक. तर SM जोशी यांचा सन्मान या मंचावरती झालेला आहे. यानंतर महेश केळकर BJP उपाध्यक्ष कल्याण शहर. तर सनी शेठ यांना विनंती करून आपल्या शुभ हस्ते आपण सन्मान करायचा आहे. महेश केळकर साहेब BJP उपाध्यक्ष कल्याण शहर. तर सनी शेठ नाही आहेत पण मी इतर कार्यकर्त्यांना विनंती करून आपल्या शुभ हस्ते संतोष शिंगोळे यांच्या शुभ हस्ते ते हा सन्मान होतोय महेश केळकर साहेबांचा BJP कल्याण शहर. ओळ्या लगेच आपण कॉम बॉक्स मध्ये ऐकूया धावते वर्णना प्रथमच्या आवाजात. थँक्यू सो मच विनोद पाटील सर. पंचांकडे कटाक्ष टाकण्यात आलं होतं. उत्साह जास्त आत्मविश्वास कमी. अपील मध्ये आपण पाहिला पंचांनी अपील फेटाळली. त्यानंतर सिंगल धाव एक्झिक्यूट करण्यात आली. टीमची टोटल ट्रिपल डिजिट मध्ये 10 रन 10 धावा धावफलकावरती. विजयासाठी अजूनही 25 धावांची गरज. 17 चेंडू शिल्लक आणि 25 धावांची गरज. सोपं आणि मापक असं आव्हान पाहायला मिळतोय. मागच्या मॅच मध्ये देखील सोपं आव्हान होतं परंतु गोलंदाजी चांगली झाली होती. इथे फटका फसला आणि क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून देखील चूक होती. बॉल चाललाय सीमा पार. मी ती नशिबाची साथ. चूक होतीये फिल्डरच्या माध्यमातून. चुकीला माफी नाही. बॉल सीमा पार. आलाय चौकार. चूक होत असताना आपण पाहिली. फिल्डरच्या माध्यमातून डीप मध्ये होते लॉंग ऑफ मध्ये. त्यानंतर थोडीशी मिसजजमेंट आणि बॉल सीमारेषा पलीकडे गेला चौकारासाठी. गोलंदाज तयार आहे पुन्हा एकदा. मोठा फटका मारायचा प्रयत्न. मिस टाइम स्ट्रोक. बॉल ऑन स्क्वेअर लेगला ट्रॅव्हल होतोय. एक धाव झाली. सिंगल वरती समाधान मानावं लागतं. सिंगलच्या मदतीने टीमची टोटल स्कोर कार्ड वरती पाहायला मिळते जाऊन पोहोचली आहे 15 या आकड्यावरती. $15 रन ऑन द स्कोर कार्ड. विजयासाठी अजूनही 20 धावांची गरज. येणारी चेंडू शिल्लक 15. सॉफ्टहँडने खेळलेत सेन्सिबल क्रिकेट आपण पाहू शकतो. एक धाव एक्झिक्यूट केली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. बघता बघता 2 धावा देखील कंप्लीट होतील असं म्हटलं जातं. 12 पाऊंड पाठ फिरवणं गरजेचं. अंतरून पाऊंड पाय पसरणं गरजेचं. अगदी त्याप्रमाणे सिच्युएशन आणि चेंडूच्या मारेटनुसार फटकेबाजी होणं गरजेचं. ती फटकेबाजी सध्याच्या स्थितीला होतीये माहितीये. सिंगल डबलचा खेळ खेळला तर मॅच मध्ये आम्ही जिंकू शकतो आणि त्याच प्रकारे कामगिरी देखील होत असताना पाहतोय. पॉरियल 11 बेतुरकर पाडा या संघाच्या माध्यमातून धावसंख्या धावफलकावरती 17. विजयासाठी अजूनही 18 धावांची गरज. येणारी चेंडू शिल्लक 14. रिव्हर्सचा अटेम्प्ट स्विच हिट करायचा प्रयत्न होता. ज्या ज्या वेळेला तुम्ही रिव्हर्सचा अटेम्प्ट करता दुहेरी तलवार तुमच्यावरती असते
चले तो तीर नाही तो फकीर, एक तो आबाद नाही तो बर्बाद. सध्याच्या स्थितीला आपण पाहतोय डॉट बॉलची समाप्ती होतीये. प्रत्येक डॉट बॉल इथून मात्र कमबॅक करायला मदत करू शकतो पांडा कोलीवाडा या संघाच्या बाजूने, परंतु इथून मोठा फटका आला तर मात्र मॅच 50-50. शफल झालेत, मोठा फटका मारायचा प्रयत्न, लॉंग ऑफला फिल्डर होते त्यांच्या आवाक्याच्या बाहेर, बॉल चाललाय पार, आलाय चौकार फलंदाजच्या बॅट मधून. समाप्ती होती. धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळेल जाऊन पोहोचली आहे 21 या आकड्यावरती. 12 चेंडू 14 धावांची गरज. विनंती असेल टीम हर्डल घ्यायची नाहीये मांडा कोलीवाडा टीम. चला टीम हर्डल घेऊ नका, पंच टीम हर्डल घेऊन देऊ नका. आयोजकांच्या वतीने सूचना येते ते मी तुमच्यापर्यंत पोहोचवतो. टीमची टोटल स्कोर वरती पाहायला मिळेल जाऊन पोहोचली 21 या आकड्यावरती. अजूनही 14 धावांची गरज. असं म्हटलं जातं की जो खो गया उसके लिए रोया नहीं करते, जो पा लिया उसे कभी खोया नहीं करते. उनके सितारे चमकते हैं दोस्तों, जो कभी मजबूरियों का रोना रोया नहीं करते. मैदानाच्या आतमध्ये काय झालं याला महत्व न देता यानंतर मी काय करणार आहे याला महत्व द्यावं लागणार आहे, कारण अजूनही 12 चेंडूंमध्ये 14 धावांची गरज आहे. चांगला फटका पाहायला मिळतोय. बॉल चाललाय डीप मध्ये, डाऊन दी बॉल फिल्डर यायचा प्रयत्न करतायत त्यांच्या आवाक्याच्या बाहेर. बॉल चाललाय आसमानी सुलतानी सफर करत सीमा पार, आलाय षटकार फलंदाजच्या बॅट मधून. पहिल्या चेंडूवरती वेलकम टू दी ग्राउंड षटकार ठोकण्यात येतोय. फलंदाज साईच्या मिस्टाइम स्ट्रोक, चेंडू थोडासा डायव्हर्ट झाला, सिंगल धाव एक्झिक्यूट करण्यात आली. सेन्सिबल क्रिकेट पाहू शकतो. षटकार येतोय त्यानंतर सिंगल डबलचा खेळ देखील तुम्ही करणं गरजेचं आहे आणि तेच होत असताना आपल्याला संख्या धावफलकावरती जाऊन पोहोचली 28 या आकड्यावरती. अजून 7 धाब्यांची गरज. 10 चेंडू शिल्लक आणि 7 धाब्यांची गरज. मॅच आपल्याला यानंतर पाहायला मिळणार आहे. एका बाजूला रौनक सिटी स्ट्राइक, दुसऱ्या बाजूला गौरी शंकर गौरीपाडा. दोन्ही संघांना खेळाच्या दृष्टिकोनातून खूप साऱ्या अशा शुभेच्छा आपण देणार आहोत. इथे यष्टीरक्षक बीट होतोय. बॉल लॉंग स्टॉप रिजन मधून बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धाब्यांसाठी नशिबाचा लक फॅक्टर ऑन करणारा हा येतोय लकी 4. बाईसच्या स्वरूपात किंवा 22च्या स्वरूपात पाहायला मिळत आहेत. 4 धावा टीमच्या टोटल मध्ये आहे. टीमची टोटल स्कोर कार्ड वरती 32 या आकड्यावरती फक्त 3 धावांची गरज. मैदानाच्या आतमध्ये रिव्हर्स घ्यायचा प्रयत्न होता येईल. बॉल आल्या 4 चौकार येतोय फलंदाजच्या बॅट मधून. फी कलेक्ट करायची आहे. अप्रतिम अशी कामगिरी चिरागच्या माध्यमातून आपण पाहिली.